यावेळेस मात्र चांगला वेट करून हा फटका मारलेला दिसतोय. पंचांचा इशारा काय येतोय? पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आलेला आहे. चौकार आहे का षटकार आहे हे तपासण्याकरिता. षटकार तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आलेला आहे. षटकार देण्यात येतोय. यावेळेस आपण बघतोय पंचांचा इशारा मात्र पहिल्या षटकाची समाप्ती 15 धावा. समोरच्या दिशेला चांगला फटका खेळला होता. तर आपण हे सामने सर्व पाहत आहोत आपल्या जळगावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आहे आपल्या या शिवतीर्थ मैदानावर. तर आत्ताच आपण बघतोय मैदानाच्या समोरून मात्र
चला सामन्याकडे आपण येऊयात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. तिसरं षटक.
तर 3 षटकांची समाप्ती 41 धावांवर झाली होती. किती ताकदवान असते हे आपण इथे बघितलं. आपल्यासोबत आणि आपण स्क्रीन मध्ये पाहत आहोत स्टान्स अतिशय वेगळ्या ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू येईल चौथ्या षटकामधला. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेला. चला सिंगल सोबत 4 षटकांची समाप्ती होताना आपल्याला दिसते 54 धावा. फॉलो थ्रू मध्ये यावेळेस चांगला चेंडू डॉट बॉल होताना आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा फॉलो थ्रू
चांगला फटका खेळला. आ 54 धावा 2 गडी बाद 5 षटकांची समाप्ती होते. प्रतीक जोशी यांचं दमदार षटक, कारण आपण बघितलं होतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर देखील 54 धावा होत्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर देखील 6व्या षटकातला सहावं षटक आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. चांगला फटका खेळला होता. चेंडू आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून डीप मिड विकेटच्या दिशेला प्राची सीड्स यांच्या फ्लेक्सला लागताना आपण हा षटकार बघितला. यावेळेस मात्र चेंडूला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. भावेश शर्मा आपल्याला दिसतात गोलंदाज, आणि फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसतात भूषण जयेश. चला फटका प्रतीक जोशी यांच्या हाती मात्र एक सोपा झेल सुरक्षितरित्या त्यांनी पूर्ण केलेला आहे. समोरच्या दिशेला हा फटका जाताना आपण पाहतोय. सिंगल सोबत धाव संख्या पुढे जाईल. 63 धावा. 6व्या षटकातला एक चेंडू अजूनही यायचा शिल्लक असेल. भावेश शर्मा दिसतील पुन्हा एकदा लास्ट बॉल फेकताना. शेवटचा बॉल फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु एवढा दूर की पंचांना मात्र त्यांचे हात उघडे करावे लागले. वाईड बॉल. चला पंचांचा
या चेंडूनंतर मात्र इशारा येतोय 6 षटकांची समाप्ती होते 65 धावा 3 गडी बाद. 6 षटकांची समाप्ती 65 धावा 3 गडी बाद. सातव्या षटकातला पहिला चेंडू आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळला होता. सातव्या षटकातला दुसरा चेंडू आपण पाहतोय. सिग्गलच्या माध्यमातून धाव येते. धाव संख्या पोचते 68 धावांवर 3 गडी बाद. या दरम्यान आपण पंचांचा इशारा पाहतोय. वाईड बॉल अतिरिक्त धाव जोडते. ऑन द बॉडी लाईन टाकण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चांगल्या रीतीने फटका खेळला. चौकार इथं वसूल करताना दिसत आहेत. 4 धावा जोडतील धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा फटका आपण बघितला. डीप कव्हर च्या सीमारेषाकडे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक दिसत आहेत. चेंडू मात्र फंबल झाला होता आणि फंबल होताच मात्र दोन्ही फलंदाज वेगाने दुसरी धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू. पुन्हा एकदा तेच फिल्डर. पुन्हा एकदा सेम. परंतु यावेळेस मात्र सिंगल धाव घेऊन मात्र समाधान मानावं लागेल. या आणि आपण बघतो स्क्रीनवर चौकार येतोय. ऑफ साइडला टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला चांगल्या रीतीने खेळला आणि 1 बाउन्स चौकार येतोय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा 3 गडी बाद. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा 3 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूंनंतर मात्र विनंती असेल प्राची सीड्स वर्सेस मोरया 11. प्राची सीड्स वर्सेस मोरया 11. दोन्ही संघांच्या प्राची सीड्स वर्सेस मोरया दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल कृपया आपण टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचे. तर आपण बघितलं 2 वेळा
ओव्हरथ्रोच्या माध्यमातून मात्र चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. तर प्रतीक जोशी गोलंदाजीच्या माध्यमातून दमदार गोलंदाजी करतात. फलंदाजाच्या मानसिकतेला समजतात. फलंदाज जेव्हा मात्र ऑन द स्टंप लाईनचा चेंडू खेळण्यासाठी तयार असतो तेव्हा मात्र ऑफसाईड वाईडला चेंडू टाकतात. तर प्रतीक जोशी एक क्रिकेटमध्ये मुरलेले खेळाडू. यावेळेस आपण बघतोय चेंडू जातोय सीमारेषेकडे. लॉंग ऑन सीमारेषावर चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. प्राची सीड्स वर्सेस मोरया 11 यांच्यात असणार आहे पुढचा सामना. प्राची सीड्स वर्सेस मोरया 11. 3 चेंडू शिल्लक असतील अजूनही. चौथा चेंडू प्रतीक जोशी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट बॉल. मागचं षटक प्रतीक जोशी यांनी विकेट प्लस मेडन टाकलं होतं. चला पुढचा सामना असेल प्राची सीड्स वर्सेस मोरया 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल कृपया आपण टॉस का बॉस या मंचावर उपस्थित व्हायचे. यावेळेस हा फटका दमदार खेळला होता. चेंडू अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या पोहोचते 93 धावांवर. एक षटकार जर या इनिंगमध्ये अजून आला तर ही धावसंख्या पोहोचेल 99 धावांवर आणि विजयासाठी आवश्यक असतील 100 धावा. परंतु बघूयात काय होतं येणाऱ्या चेंडूवर. चला शेवटचा चेंडू घेऊन येतील प्रतीक जोशी आणि या चेंडू सोबतच पहिल्या इनिंगची सांगता देखील होईल. त्या दरम्यान आपण बघतोय जयेश मात्र 12 चेंडूत 28 धावांवर खेळताना दिसत आहेत. शेवटच्या चेंडूला देखील मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल आणि जलगाव किंग्स 11 या संघाला मात्र 3 आकडी लक्ष देण्याचं नक्कीच प्रयत्न असेल आणि अचूक लेंथवर टाकलेला चेंडू यॉर्कर बॉल ज्याला मात्र खेळण्यामध्ये अडथळा निर्माण झाला जयेश यांना आणि 93 धावा असतील RU11 संघातर्फे. 94 यांना विनंती असेल कृपया आपण टॉस का बॉस या मंचावर
असेल 97-30-36-19-47. चला जळगाव किंग्स 11 संघ मात्र पहिला चेंडू आपण बघितला, शॉर्ट बॉलच्या लेंथवर मात्र लँड झाला, परंतु त्याला वेग आणि गती तेवढी नव्हती, त्यामुळे ते तर पहिल्या चेंडूवर मात्र चांगल्या रीतीने कनेक्ट केला चेंडूला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डॉट बॉल सोबत सुरुवात झाली या सेकंड इनिंगची. या पुढचा बॉल लगत सीमारेषावर असलेल्या खेळाडूकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय आणि सिंगल सोबतच सिद्धार्थ तर या वेळेस मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु भावेश यांचा चांगला वेग धाव पूर्ण केलेली आहे. कट केला होता पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव नक्की निघेल. तर बघा मागच्या सामन्यातही आपण बघितलं जळगाव किंग्स 11 संघाने मात्र सुरुवातीला थोडीशी सावधानीरित्या सकारात्मक सुरुवात करतात, त्यानंतर फिनिशिंग वर देखील चांगलं हे करतात. या वेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. रोहित जोशी 4 चेंडूत आतापर्यंत 5 धावा मोजलेल्या आहेत. पहिलं षटक आपल्याला प्रगतीपथावर दिसतंय. सिद्धार्थ आणि भावेश शर्मा आहेत फलंदाजीची जबाबदारी सांभाळण्यासाठी जळगाव किंग्स 11 संघाकडून. यावेळेस मात्र चेंडूला फ्लिक केलाय, मनगटाच्या जोरावर मात्र हा फटका खेळताना दिसले. तर सामना मात्र लवकरात लवकर आटपायचा आहे आणि पंचांच्या परवानगीशिवाय बाहेरून कोणताही खेळाडू मैदानाच्या आत जाणार नाही आणि पंचांच्या परवानगीशिवाय आपण मैदानात एंट्री केली तर पंच मात्र आपल्याला पेनल्टी लावू शकतात, याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होते 6 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा बिनगडी बाद. ऑफ साइड ऑफ द स्टंप टाकलेला चेंडू डॉट बॉल होतोय. पहिला बॉल पूर्ण करतायत जयेश. समोरच्या दिशेला फटका जाताना आपण पाहतोय. आपल्या या स्पर्धेत सहभागी झालेला संघ
आर्या फाउंडेशन, डॉक्टर अजितदादा नांदेडकर यांचा. यानंतर बी एन रॉयल स्पोर्ट्स. चला फटका या 6 रन मिळून जातील एवढा मात्र निश्चितच. यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर, धाव येते अवांतर. तर मागच्या सामन्यात जी दमदार फटकेबाजी केली भावेश शर्मा यांनी, त्या बळावर मात्र कुठे ना कुठे या सामन्यात प्रमोशन मिळताना दिसतंय त्यांना देखील. यावेळेस मात्र सलामीची जबाबदारी घेऊन आले भावेश शर्मा त्यांच्या संघासाठी. आणि बघा, जेव्हा नशीब आपली साथ देतं तेव्हा ते कुठल्याही प्रकारे देऊ शकतं. मिस फील्डच्या मदतीने मात्र चौकार इथे जमावतोय भावेश शर्मा यांच्या नावावर. चला बॅक टू बॅक बाउंड्री इथे येताना बघतो आपण भावेश बॅटमधून. व RU11 संघाचे खेळाडू राहुल नागला हात फ्रॅक्चर असताना देखील आपल्या संघाला गरज असताना आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. तर हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात मात्र असं महत्वाची भूमिका बजावत आहेत. यावेळेस मात्र तर कुठे ना कुठे मात्र बेजबाबदारपणे हा फटका खेळताना दिसत आहेत भावेश शर्मा. कारण या षटकामध्ये या आधी देखील चांगल्या धावा येऊन गेलेल्या होत्या, परंतु भावेश यांचा मात्र काहीसा वेगळा प्रयत्न होता. तर मागच्या सामन्यात जो त्यांना फिनिशिंगचा रोल दिला होता तोच त्यांच्यासाठी चांगला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, एक गडी बाद. एक गडी जो की भावेश शर्मा यांच्या रूपात आलेला आहे. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव सांगायचंय. चला यावेळेस विकेट नंतर काही जे डॉट्स बॉल येतात ते मात्र नक्की नंतरच त्रासदायक ठरतात. यानंतर आपण पाहतोय चांगलं पुनरागमन योगेश यांच्या मार्फत, आणि अतिशय वेगाने गोलंदाजी मार्कवर जाताना दिसत आहेत योगेश. आपल्या स्पर्धेत मात्र एक मोलाचं योगदान देत आहेत, कारण आयोजकांकडून मात्र सूचना आलेली आहे की सामना लवकरात लवकर आटपायचा आहे. अशा वेळेला मात्र कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता योगेश गोलंदाजी मार्कवर वेगाने जाताना त्यांच्या जागेवर दिसत आहेत. तर नक्कीच आयोजकांच्या वतीने योगेशला धन्यवाद. या
क्षेत्रापासून दूर कव्हरचा खेळाडू इंटरेस्टेड होता. यावेळेस मात्र फटका जातोय लॉंग ऑफ सीमारेषाकडे. चला चौकार. आणि बाहेर जावं लागेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 2 गडी बाद. यावेळेस अक्रॉस द लाईन जाऊन चांगला फटका खेळलाय. पंचांचा इशारा येईल. षटकार इथं येतोय. आपण रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवर बघू शकतात. अखूळ टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन जाऊन चांगला पुल शॉट खेळलाय. शरीराचं वजन देखील चांगल्या रीतीने सांभाळताना दिसले. पुन्हा एकदा तर बघा 2 बॅक टू बॅक सिक्सेसमुळे रिक्वायर्ड रन रेट देखील उतरलेला दिसतोय आपल्याला. 27 चेंडूत 49 धावांची आवश्यकता असेल. 27 चेंडूत 49 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पुल शॉट खेळताना दिसतंय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठविण्यात आलेला आहे. फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर 1 बाउन्स सीमारेषेकडे जात होता, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. यानंतर चेंडू मात्र गोलंदाज हेमंत यांच्या हातात आला होता.
तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठविण्यात आलेला आहे, त्यामुळे सामन्यात व्यत्यय आलेला आहे. OUT आउट. तर बघा, महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र प्रतीक जोशी एकही चेंडू न खेळता पविलियनच्या दिशेकडे जाताना आपण पाहतोय. तर कुठे ना कुठे मात्र जळगाव किंग्ज 11 संघाला हा मोठा फटका असेल, मोठा धक्का असेल. कारण प्रतीक जोशी सारखा खेळाडू जेव्हा एकही चेंडू न खेळता पविलियनला जातोय, तर या टार्गेट चेस करण्यामध्ये आपल्याला आता अतिरिक्त खेळाडूंना मेहनत मशागत करावी लागेल. चला, हेमंत यांना विनंती असेल लवकरात लवकर आपला पुढचा चेंडू टाकायचा आहे. जोरदार अपील केली गेली होती. फक्त यष्टीरक्षकच उत्सुक होते या अपील मध्ये. अन्य कुठल्याही खेळाडूकडून मात्र कुठल्याही प्रकारची रिॲक्शन नाही. तर बघा, संघाला मात्र दबावात टाकण्यासाठी, फलंदाजी संघाला दबावात टाकण्यासाठी असल्या प्रकारचा प्रयत्न यष्टीरक्षकांकडून केला जातो, हे आपण नेहमीच बघतो. चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा, 3 गडी बाद. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये अजून 47 धावांची आवश्यकता आहे. तर बघा, पहिल्या 24 चेंडूत 47 धावा झाल्या आहेत. येणाऱ्या 24 चेंडूत देखील 47 धावांची आवश्यकता असणार आहे. तर आता मात्र कुठल्या प्रकारची रणनीती असेल सिद्धार्थ आणि सुमन यांची, यावर मात्र लक्ष असेल. चला, पहिल्या चेंडूवर मात्र पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव येते अबांतर वाईडच्या मदतीने. समीकरणात मात्र 23-24 चेंडू 46 धावा. यावेळेस मात्र जमिनीवर सरपटत जातोय चेंडू लॉग ऑफ सीमारेषेकडे. वाईड लॉग ऑफ सीमारेषावर मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाकडे जोपर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. योगेश यांचा असेल पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फटका ताकदीने खेळलाय डीप विकेटच्या दिशेला. आपल्याला जोरदार फटका मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. षटकार इथं येतोय आणि या षटकारासोबतच नक्कीच प्रेशर देखील रिलीज होणार आहे. कारण मागच्याच षटकात आपण बघितलं, महत्वपूर्ण कॅप्टन प्रतीक जोशी यांच्या रूपात संघाला मात्र अतिशय मोठा धक्का बसलाय आणि षटकारासोबत संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. 55 धावा, 3 गडी बाद. 22 चेंडूत 39 धावांची आवश्यकता असेल. आखोडपचा चेंडू पुन्हा एकदा फटका हवेत गेलेला दिसतोय. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चूक झालेली आहे, झेल टिपण्यात अपयश. तर बघा, मागच्याच चेंडूवर या आधीच्या बॉलवर आपण बघितलं होतं चांगला फटका आला होता. तर क्षमता आहे, परंतु आपल्याला मात्र हलक्या हाताने हा फटका देखील खेळला होता. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करताना दिसतील आपल्याला खेळाडू. सिंगल धाव घेऊन मात्र यावेळेस आता नॉन स्ट्राईकच्या एंडला जातील. सुमन शर्मा असतील, सिद्धार्थ असतील आता स्ट्राईकला. अक्रॉस द लाईन जाऊन चांगला फटका खेळलाय सिद्धार्थ यांनी देखील.
दोन खेळाडूंची टक्कर होताना आपण बघतोय, परंतु दोन खेळाडूंची टक्कर जरी झालेली असली तरी धाव मात्र सुरक्षितरित्या वाचवत आहे. सिंगल धाव, सिंगल धावेसोबत सिंगल नसून ही डबल धाव होती, ही डबल धाव होती. चला यावेळेस मात्र इम्प्रोव्हायझेशन करून चांगला फटका खेळलेला आहे. चौकार इथं सिद्धार्थ यांच्यासाठी येतोय आणि चौकार फक्त सिद्धार्थ यांच्यासाठी नाही तर जळगाव किंग्स 11 संघाला मात्र दिलासा देणारा चौकार येतोय. पाच षटकांची समाप्ती होताना आपल्याला दिसते. 63 धावा 3 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा 3 गडी बाद. अठरा चेंडूत 31 धावांची आवश्यकता असेल. जवळपास 10.5 रन प्रति ओव्हर. पहिला बॉल, पंचांचा इशारा, वाईड बॉल, अतिरिक्त धाव. तर बघा वाईड दिल्यामुळे गोलंदाज रोहित जोशी मात्र नाराज दिसत आहेत. परंतु कसं आपल्या इथे पंच आपले अतिशय निपक्षपाती निकाल करतात. पंचांची भूमिका निभावत आहेत इम्रान बागवान सर सध्याच्या घडीला. इम्प्रोव्हायझेशन करून जबरदस्त हा फटका खेळलेला आहे. मुख्य मंचाजवळ हा फटका जातोय आणि श्री भगवान परशुराम यांना मानवंदना देणारा हा षटकार आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात काय जबरदस्त, काय अफलातून, काय उत्कृष्टरित्या हा फटका खेळलेला आहे. सुमन शर्मा मागच्या सामन्यात देखील आपल्या संघासाठी करिश्मा करत होते. या सामन्यात देखील आपण पाहतोय जबरदस्त अशी बॅटिंग करताना दिसत आहेत. तर चला प्रतीक भाऊ यांना विनंती असेल चला रोहित पुन्हा एकदा तयार असतील गोलंदाजी मार्कवर. सुमन यांच्यावर देखील जबाबदारी असेल. सामना मात्र शेवटून दुसऱ्या षटकातच संपवला तर नक्कीच एक समतोल विजय असेल. तर बघा षटकारानंतर मात्र चांगला फटका खेळलाय. हलक्या हाताने फटका खेळला होता. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षणात आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव येते सिद्धार्थ येथील या एका धावेसोबत स्ट्राईकला. डॉट बॉल. चला रोहित यांना विनंती असेल लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर यायचंय. चला चांगला फटका खेळलेला दिसतोय. चांगलं उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. तर रनिंग करताना जर हा झेल पूर्ण केला असता तर नक्कीच हा निर्णायक ठरला असता या सामन्यामध्ये. यावेळेस आपण बघतोय ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू होता ज्याला मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षणात मात्र हा चेंडू आपण अडवताना बघतोय. सिंगल धावेसोबत सिद्धार्थ पुन्हा एकदा येतील स्ट्राईकवर. 13 चेंडूत 21 धावांची आवश्यकता असेल. महत्वाचा चेंडू असणार आहे कारण प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक सिंगल डबल मात्र हा सामन्याची दिशा बदलतोय आणि त्या दरम्यान आपण बघतोय डीप मिड विकेटच्या दिशेला मात्र एक उत्तुंग षटकार येतोय. सिद्धार्थ यांच्या बॅटमधून लोअर फुल टॉस बॉल होता त्याला मात्र चांगल्या रीतीने पिक केला, लॉफ्ट केला
आणि षटकार वसूल केला. सिद्धार्थ मात्र आता 7 चेंडूत 20 धावांवर आपल्याला दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूने सुमन शर्मा 12 चेंडूत 25 धावा. तर आवश्यक धावगती ही मात्र आता अतिशय कमी, 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. तर कुठे ना कुठे मात्र हा सामना जळगाव किंग्स 11 या संघाच्या पक्षाकडे मात्र हळूहळू हळूहळू वळू लागलेला आहे. यावेळेस मात्र ओव्हर द पॉइंट्स फटका जातोय सीमारेषेकडे. 4 रन. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू आणि ज्याला चांगल्या रीतीने कट केला. पॉइंट्सच्या वरून हा फटका खेळला. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चौकार इथे येतोय. वाईड यॉर्कर हा चेंडू आपण बघितला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळला. सिद्धार्थ आणि सुमन शर्मा अतिशय चांगली फलंदाजी. पुढचा सामना प्राची सीड्स वर्सेस मोरया 11. प्राची सीड्स या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मी विनंती करेल मोरया 11 संघाला, कृपया आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी आपला संघ तयार ठेवायचा आहे. चला आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. गुडलेनचा बॉल होता आणि क्षेत्ररक्षणात मात्र खूप मोठी चूक. तर बघा अशा वेळेला आपण क्षेत्ररक्षणात चूक करू इच्छित नाही, कारण या चौकारासोबत आता सामन्याचं समीकरण फक्त शिल्लक राहिलेलं आहे 9 चेंडूत 6 धावा. 9 चेंडूत 6 धावा. का हा सामना या षटकामध्ये संपून जाईल असं बघायला आपल्याला मिळतंय का, हे मात्र येणाऱ्या 3 चेंडूत लवकर स्पष्ट होईल. चांगला फटका खेळलेला आहे. समोरच्या दिशेला 1 धाव येते. 8 चेंडूत 5 धावा. 8 चेंडूत 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि मोठा फटका खेळून मात्र हा सामन्याचा संपवण्याचा निर्णय होता, परंतु अतिशय बुंद्यात टाकलेला यॉर्कर बॉल, ज्याला मात्र कनेक्शन झालं परंतु तेवढं प्रॉपर टायमिंग नाही. सिंगल धाव येते. सिंगल धावेसोबत समीकरण होत आहे 4 धावांची. इथं मात्र फक्त आता आवश्यकता असेल 7 चेंडू. शेवटचा बॉल असेल जयेश यांच्या या षटकामधला. चला सिद्धार्थ 9 चेंडूत 25 धावा करताना आपल्याला दिसत आहेत आणि या चौकारासोबत हा सामना आपल्याला संपलेला दिसतोय. जळगाव किंग्स 11 संघ हा सामना आपल्याला जिंकताना दिसतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय स्क्रीनवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इनसाइड एज आणि यष्टी रक्षकांना बीट करून चेंडू गेला सरळ बाउंड्री रेषा पार. चला पुढचा संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानात प्रवेश करायचा आहे. मोरया 11 संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण फील्ड सेटअप लावायचा आहे. प्राची सीड संघाला देखील विनंती असेल लवकरात लवकर आपण बॅटिंग करण्यासाठी मैदानात प्रवेश करायचा आहे. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानावर येतील. प्राची सीड्स संघाचे दोन्ही फलंदाज मैदानावर येतील. विनंती असेल